खादविया अन्न हक्क होय, त्यानंतर हक्क आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी नाही रक्षण केलं, पूर्वजांनी पण तुझी सेवा केली, तुझं रक्षण केलंय. एका अभंगात म्हणतात, ते कडवे फक्त सांगतोय, सगळे नाही. ही माझी मिरासी ठाव तुझे पायापासी, इतकी सेवाभाव आमच्या परंपरेने केला. ही मिरासी आहे बापदाद्यांची, बापदाद्यापासून चालत आले प्रभू, पिढ्याने पिढ्या आम्ही सेवा केल्या. तुकोबांचे बाप ते सगळं आपल्याला काही माहिती नाही, फक्त अभंग तेवढाच सांगितल्या जात. ठाव तुझे पाया, तुझ्या पायाच्या चरणाजवळ माझ्या अनेक पिढ्या राहिल्या. मिरशी आहे, वारसा आहे. मिरासी म्हणजे वारस हक्कानी आलंय आणि तुझी सेवा केली. याचा धरीन अभिमान करिता पुले जतन, आणि जतन केले. तुझं वैभव, तुझं सामर्थ्य, तुझ्या शक्त्या परंपरेने आम्ही जतन केल्या. अभिमान आहे मला याचा. याचा धरीन अभिमान करिता पुले जतन, देऊनिया जीव वडिले साधिले हा ठाव. माझ्या वडिलांनी जीव दिला तुझ्या पायावर, आणि इथपर्यंत तुझा ठाव घेण्याकरिता तुझ्या चरणापर्यंत ते आहे. पाहतो कोब्बा हिशोब देत आहेत, देत नाही का? एखाद्या संपामध्ये म्हणतात, देत कसा नाही, असा तुकोबांचा भाव आहे. पण काय सामर्थ्य आहे बोलण्याचं, काय सेवा आहे. देऊनिया जीव वडिले साधिले हा ठाव, अरे माझ्या वडिलांनी जीव दिला तुझ्या पायावर. आता तुकोबांच्या वडिलांचं कुठेच चरित्र नाही, आणि ह्या इथपर्यंत माझे वडीलही गेले होते. तुका म्हणे देवा जुनाट ही माझी सेवा, परंपरेनी वारस हक्काने पिढ्याने पिढ्या मी जुनाट सेवा आहे. परंपरेने आम्ही सेवा करत आलेलो आहे तुझे. किंवा माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. एका अभंगात म्हणतात, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. कदाचित काही पिढ्या तुकारामांच्या चरण सेवा करण्यात गेल्या. उपवास पारणे राखीला दारवंटा, खूप उपवास केले रे आमच्या पिढ्यांनी. केला भोगवटा आम्हालाही, आम्ही देखील काही कमी केलेलं नाही. प्रेमा भक्तीला काय काय पात्रता पाहिजे, काय सेवा भाव पाहिजे, काही याच्यातनं मी दाखवतोय. आता एक अभंग पहा. तुकाराम महाराज म्हणतात, मी करार केलाय तुझ्याशी, कॉन्ट्रॅक्ट. मी नाही केला, आमच्या संतांनी कॉन्ट्रॅक्ट तुझ्याशी केलेला आहे, आणि तू भंग करतोयस कॉन्ट्रॅक्ट. जसं आपण इसार पावती करतो, रजिस्ट्री करून देत नाही कोणी, त्यावेळेस काय होतं? कोणता कॉन्ट्रॅक्ट झालाय? सौदा केलाय आम्ही. आम्ही नाही केला रे, आमच्या संतांच्या पिढ्यांनी केलाय. आमच्या पूर्ण संतांनी तुझ्याशी करार केलाय, आणि मग लागले तुझ्या नादी. कोणता करार? आम्ही घ्यावे तुझे नाम, तुम्ही आम्हा द्यावे प्रेम. पा आता इथे मी काय काय सेवा केली ह्या अभंगात सांगितलंय. पिढ्याने पिढ्या माझी सेवा पर्सनल, आणि कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे. कोणता कॉन्ट्रॅक्ट? आम्ही घ्यावे तुझे नाम, तुम्ही आम्हा द्यावे प्रेम. आम्ही तुझं नाव घ्यावं, आणि त्या बदल्यात तू काय द्यावं? मात्र नाम कसं घ्यावं एका अभंगात सांगतात. आवडीने भावे हरिनाम घेसे,
तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आमचे नाथ महाराज आवडीनं भावपूर्ण प्रेमाने, नुसतं नाव नाही घ्यायचं. आम्ही घ्यावे तुझे नाम, तुम्ही आम्हा द्यावे प्रेम. ऐसे निवडिले मुळी, संती बैसोनी सकळी. संतांनी निवड केली म्हणजे टर्म्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. काय म्हणतात त्याला? कॉन्ट्रॅक्ट, कराराची एक एक काय म्हणतात, करार कशाचा, तर त्याचं एक असं जिस्ट केलं. ऐसे निवडिले मुळी, निवडून काढला करार काय काय पाहिजे. तू हे करावं, आम्ही हे करावं. सगळ्या संतांनी बसून काढलंय बरं का, म्हणजे करार केला तुझ्याशी, मी नाही केला. ऐसे निवडिले मुळी, संती बैसोनी सकळी. माझी डोई पायावरी, तुम्ही न धरावी दुरी. भगवंता करार केलाय, पण तू प्रेम देत नाहीयेत. आम्ही पूर्ण करतोय, आम्ही तुझं नाम अखंड घेतोय. मी माझं जीवन माझ्या पिढ्यांनी देखील तुझ्या चरणावर ते टाकून दिलंय. मी काही घेतलं. प्रेम ज्यावेळेस दिल्या जातं परत नाही. माझी डोई पायावरी, तुम्ही न धरावी दुरी. पण असं दिसतं भगवंता, तू दुरी धरतोय, मला लोटतोय, दूर लोटतोय आणि प्रेम देत नाहीस. पहा, तुका म्हणे केला खंड दोघांचा विठ्ठल. तुका म्हणे केला खंड, म्हणजे खंडपत्र लिहून घेतलंय. खंडपत्र म्हणायची पूर्वी. आपण नाही खंडात गेलं आमचं शेत, असं खंडपत्र आपण लिहिले. दोघांचा, तुझा आणि माझाही खंडपत्र झालाय. आणि संतांनी टर्म्स डिक्टेट केल्या, सगळ्या टर्म्स कॉन्ट्रॅक्टच्या. आणि सगळ्या संतांनी ज्या टर्म्स केल्या की नाम आम्ही घ्यावं, प्रेम तू द्यावं, तू काहीच करत नाहीयेस. अभंग जरी असेल तर काही ओळी. संत साक्षी या वचना, त्यासी ठाऊक या खुणा. साक्षीला संत आहे त्या खंडपत्राच्या. संत साक्षी या वचना, मी जे वचन सांगायलो ना, साक्ष मी ज्ञानेश्वरांची काढेल, एकनाथांची काढेल, नामदेवांची काढेल. सांगा आपल्याशी करार झाला की नाही. हा, तुकोबा धोसाई देतात. साक्ष, साक्षीदार आहेत माझ्याजवळ सगळे संत. संत साक्षी या वचना, त्यासी ठाऊक या खुणा. तुका म्हणे झालो आलो आता खंडावरी, प्रेम देऊनी हरी बुजवावे. आता खंडपत्र घेऊन आलोय समोर, दाखवतोय तुला, पा काय आपला टर्म्स कॉन्ट्रॅक्ट झालाय. आता प्रेम देऊन मला उपकृत करा. दिलंच पाहिजे, हक्क आहे माझा. इथं काय म्हटलंय, घेईन मुशारा. मुळीचे लिहिले आता मज सापडले. आधी माहिती नव्हतं की संतांनी करार केलाय, ऋषीमुनींनी तुझ्याशी करार केला, पण ते मला खंडपत्र सापडलंय जुनं. उपनिषदांमध्ये देखील लिहिलंय, वेदांमध्ये लिहिलंय, खंडपत्र आहे ते मला सापडलंय. लक्षात घे, सोडणार नाही. मुळीचे लिहिले आता मज सापडले, मज संतांचा आधार, तू एकला निर्विकार. कुठे जाशील रे माझ्या विरोधी? मला विटनेस आहेत सगळे संत आणि ऋषीमुनी त्या खंडपत्राला, आणि तू एकटा आहे, तुझ्या बाजूला कोणीच नाही. माझ्या बाजूला शेकडो विटनेस आहेत, शेकडो आहेत. मज संतांचा आधार, मला ते आधार देतील, पण तुला तू एकटाच निर्विकार. शक्ती पण तुझ्या बाजूला येणार नाही, एकटाच आहेस. चल जाऊ संता पुढे, निवडूया खोटे खरे. चल संतांपुढे एकदा
आणि निवड कर की काय करार झालाय आणि तुकोबाला तू प्रेम देत नाहीस. काय भाषा आहे. पण ताकद लागते. प्रेम काय असतं. जोडुनिया कर उभा राहिलो समोर. काय अभंग आहेत. जोडुनिया कर उभा राहिलो समोर, हेची माझे भांडवल जाणे कारण विठ्ठल. माझं भांडवल दुसरं काही नाही, तुझ्या समोर हात जोडून उभा राहणे. भाकी तो करुणा आता नुपेक्षा वेदिना. मी करुणा भागतोय की प्रेम दे. तू का म्हणे डोई ठेवी वेळो वेळा पायी. पुन्हा पुन्हा डोकं ठेवतोय तुझ्या चरणावर. मला प्रेम हवंय. ही तडप आहे. लक्षात घ्या. पण तुकोबाणी किती दिलंय हे लक्षात घ्या. भक्त पुन्हा एकदा गेला की परतून येत नाही परमात्म्याकडून. हक्क झाला म्हणतात तुकोबार आहे. हाची नेम आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाच्या. हाची नेम आता न फिरे माघारी. आता मागे जाणे नाही. भक्तीमध्ये एकदा प्रवेश झाला की सॅटेलाइट उडालं, खाली पडणं नाही. ज्ञान योग देखील खाली पडू शकता. कर्मयोगात तुम्ही खाली पडू शकता. भक्ती योगात प्रभूच्या साम्राज्यामध्ये आकर्षित झाले. तुम्ही आकर्षण केलं, मात्र तुमचं प्रेम थोडे कमी पडू नये, तर त्या ताकदीचं प्रेम प्रभू द्यायला सुरुवात करतो. नाही मिळालं तर समजायचं प्रभू परीक्षा घेणार आहे. आणि तुकोबा म्हणतात, उतरलोय मी परीक्षेत, सांग आता काय काय करू अजून, पण मला हवंय, हक्क आहे माझा. आणि आता मुशारा मागतो. तुझं काम केलंय मी, जीवन माझं समर्पण केलंय, सगळं केलंय. राखणदारो, तुझ्या पिढीचा राखणदार झालो, सगळं चालवलं. पुढची ओवी. अमृतो भवती हे झालं. तृप्तो भवती. अजून सिद्धो भवती, अमृतो भवती, तृप्तो भवती. पण कधी प्रभू प्रेम दिल्यानंतर तृप्त होतो माणूस. तुकोबांची अशी स्थिती होती, त्याच ढंगाची झाली पाहिजे. बाप्पासाहेब म्हणतात, कर्मयोगात बाप्पासाहेब असताना 8-8 तास साधना करायची. गुळवणी महाराजांच्या कर्मयोगात. मोदीजी महाराज नंतर मिळाले. ते म्हणायचे 8-8 तास असं अंग थांबायचं नाही. रोखलं तरी कोणीतरी यायचं आणि चमच्याभर दूध पाजायचं, क्रिया चालूच. इतकं झाल्यानंतर धावा करत होतो. जगदंबा प्रगट व्हायची सगुण रूपात. पण थोडा माझा भाव कमी झाला की गुप्त व्हायची, प्रगट व्हायची, गुप्त व्हायची. मी रडायचो, धाय मोकलून रडायचो, प्रगट हो, मला दर्शन हवंय. लक्षात घ्या, अंतिम तुमचा समुद्रासारखं प्रेम वाहिल्याशिवाय प्रभूकडचा झरा फुटत नाही. सगळ्यात अवघड गोष्ट आहे प्रेमाभक्तीमध्ये, नाही फुटत त्याचा झरा. तुकोबासाठी देखील फुटला नाही सुरुवातीला. किती पाहिजे म्हणून म्हटलं, किती पाहिजे आणि कसं पाहिजे हे सांगत चाललोय. भक्ती हा विषय सोपा सांगितला जातो, अतिशय प्रचंड करायला अवघड आहे. प्रचंड अवघड आहे, सोपं काही नाही. यज्ञात्वमत्तो भवति स्तब्धो भवति आत्मारामो भवति. तिसरी लाईन,
यज्ञात्वा, यला ज अर्ध ज आणि ज्ञा, यज्ञात्वा मत्तो भवति स्तब्धो भवति आत्मा रामो, आत्मा रामात्, आत्मा रामो भवति. भक्ती प्राप्त झाल्यानंतर इच्छा राहत नाही. प्रभूच्या साम्राज्यात प्रेम मिळायला लागलं. त्या प्रेमापुढे संसारी कुठली इच्छा शिल्लक राहत नाही. कारण अरबो जन्मापासून प्रभू मिळण्याची इच्छा आहे. लक्षात घ्या. एकदा ते विशाल प्रेमाचा सागर दिसायला लागला आणि त्यांनी तुम्हाला एक्सेप्ट केलं जीवाला, की थर्ड क्लास इच्छा राहत नाही. हिरा मिळाल्यानंतर गारगोटी चालतात का? काचाचे तुकडे जरी चांगले दिसले, चमकदार असले, तरी हिरा आहे म्हटल्यानंतर तुम्ही कोणतं एक्सेप्ट करा? एकदा झाल्यानंतर इच्छाच राहत नाही. मला हे मिळावं, मला ते मिळावं, मला ते मिळावं, काही नाही. भक्ती प्राप्त झाल्यानंतर इच्छा राहत नाही. आत्मा रामात तो रमतो. आत्मसागरात आनंदाच्या डोहात हा जीव बुडून जातो. विशाल आनंदाचा सागर परमेश्वर आहे, बुडून जातो, रमतो आत्मरामामध्ये. जागाच होत नाही. दारू पिल्यानंतर, नशा आल्यानंतर माणूस कसं जागा होत नाही, तसं आहे. ही वैराग्याची नशा आहे, प्रभूच्या आनंदाची मस्ती आहे. स्तब्ध असतो. साधा अर्थ, भक्ती प्राप्त झाल्यानंतर इच्छा नाही, आत्मा रामात रमतो, स्तब्ध असतो. बस नारद एवढं सांगून निघून गेले. घ्या अनुभव. किती महिने अनुभव घेतला असेल ऋषी मुनींनी एवढ्याच वाक्याचा. कारण भक्तीच्या वाटा नारद दाखवत आहे. भक्तीच्या वाटा. मत्तो भवती म्हणजे सुरुवात काय? मत्तो भवती, स्तब्धो भवती, आत्मा रामो भवती. भक्ती अपूर्व उन्मत्ता आहे, मस्ती आहे. मीरा नाचली कारण मस्ती अंगामध्ये घुसली. ज्यावेळेस तुम्ही अजून खरी साधना करत नाही, ज्या दिवशी खूप साधना होईल, उन्मत्त होतो माणूस. असं वाटतं की काय म्हणतात, एक मस्ती येते अंगामध्ये, जोश येतो, एवढा जोर येतो, वाटतं मी काही करू शकतो, हे ब्रह्मांड फेकून देऊ शकतो उचलून. एक मस्ती येते, कोणालाही भीत नाही, निर्भयता येते. आनंदाचा डोंगर उसळतो आतमधून, प्रसन्नता असते, मस्ती येते. वैराग्याची मस्ती असते ती. लक्षात घ्या. सिद्ध्या आलेल्या असतात, सिद्धी सामर्थ्य, ओरा प्रचंड वाढलेला असतो, आभामंडल. प्रेमाचा थोधो प्रवास प्रभू देखील देत असतो, आपणही निर्माण करत असतो. एक मस्ती येते. म्हणून साधू काही काही मस्ती मध्ये होते.